हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 10 पाहणार आहोत. फिगर शोज अ टॉय, इट्स लोअर पार्ट इज अ हेमिस्फिअर अँड द अप्पर पार्ट इज अ कोन. आता या टॉयचा जो लोअर पार्ट आहे तो हेमिस्फिअर आहे आणि जो अप्पर पार्ट आहे तो काय आहे, कोन आहे. फाइंड द व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया ऑफ द टॉय फ्रॉम द मेजर्स शोन इन द फिगर. आता आपल्याला काय करायचं आहे, या टॉयचा व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, हा जो कोन आहे या कोनची आपल्याला रेडियस दिलेली आहे, किती आहे 3 सेंटीमीटर. आणि या कोनची ही परपेंडिक्युलर हाईट आपल्याला दिलेली आहे, किती आहे 4 सेंटीमीटर. आता आपल्याला या टॉयचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. आता व्हॉल्यूम फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला या कोनचा व्हॉल्यूम प्लस या हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम या दोन्हींची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला या टॉयचा व्हॉल्यूम मिळेल. आता व्हॉल्यूम ऑफ द टॉय काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ द कोन या कोनचा व्हॉल्यूम काढावा लागेल प्लस व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फिअर या हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम या दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला या टॉयचा व्हॉल्यूम मिळेल. आता कोनचा व्हॉल्यूम काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आपल्याला कोनची रेडियस माहिती आहे आणि हाईट पण दिलेली आहे, परपेंडिक्युलर हाईट आपल्याला दिलेली आहे. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 2/3 पाय आर क्यूब. आता आपल्याला पायची व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, सरफेस एरिया ऑफ द टॉय. या टॉयचा सरफेस एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. आता सरफेस एरिया ऑफ द टॉय फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या कोनचा कर्व्ड सरफेस एरिया प्लस या हेमिस्फिअरचा कर्व्ड सरफेस एरिया. आता कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, पाय आर एल. आता आपल्याला पायची व्हॅल्यू दिलेली आहे, आरची व्हॅल्यू दिलेली आहे, पण आपल्याला एलची व्हॅल्यू दिलेली नाही. कोनची स्लांट हाईट आपल्याला दिलेली नाही. ही काय आहे, कोनची स्लांट हाईट आहे, ही आपल्याला काढून घ्यावी लागेल. आता कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 2 पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. मग प्रथम आपण काय करू, कोनची स्लांट हाईट काढून घेऊ. हा सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. आता ही जी कोनची परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे म्हणजेच एचची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, एच इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. आणि या कोनची रेडियस आर इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. आणि कोन आणि हेमिस्फिअर दोन्हीचा बेस काय इक्वल आहे, म्हणजे हेमिस्फिअरची पण रेडियस किती असणार आहे, 3 सेंटीमीटर. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन आता आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. आता हे टॉय कशापासून तयार झालेलं आहे, हेमिस्फिअर आणि कोनपासून तयार झालेलं आहे. लिहून घेऊ आपण. अ टॉय इज मेड अप ऑफ a hemisphere and a cone. They have equal bases. दोन्हीचे बेस काय आहेत, इक्वल आहेत. They have equal bases. आता या बेसची रेडियस किती दिलेली आहे, 3 सेंटीमीटर. Let the radius of the base be r. आता ही रेडियस आपण r कन्सिडर करू. Therefore r is equals to 3 सेंटीमीटर. रेडियस किती दिलेली आहे आपल्याला, 3 सेंटीमीटर. आता आपल्याला या कोनची परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे. हाईट ऑफ द कोनिकल पार्ट इज इक्वल्स टू, हाईट किती दिलेली आहे, 4 सेंटीमीटर. हाईट ऑफ द कोनिकल पार्ट दॅट इज एच इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. आता आपण कोनची स्लांट हाईट काढून घेऊ. कोनची स्लांट हाईट आपण एल कन्सिडर करू. लेट द स्लांट हाईट ऑफ द कोन बी यल. कोनची स्लांट हाईट आपण यल कन्सिडर करू. आता आपल्याला स्लांट हाईट दिलेली नाही, आपण स्लांट हाईट काढून घेऊ. फॉर्म्युला काय आहे स्लांट हाईटसाठी, यल इज इक्वल्स टू अंडर रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज इक्वल्स टू, एचची व्हॅल्यू काय आहे पहा, 4. 4चा स्क्वेअर प्लस आरचा स्क्वेअर. रेडियस किती आहे, 3 सेंटीमीटर. 3चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर किती येईल, 16 प्लस 3चा स्क्वेअर किती येईल, 9. 16 प्लस 9 25 अंडर रूट 25. देअरफोर एल इज इक्वल्स टू 25चा स्क्वेअर रूट काय येईल, 5. म्हणजे स्लांट हाईट किती मिळाली आपल्याला, 5 सेंटीमीटर. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, व्हॉल्यूम विचारलेलं आहे आणि सरफेस एरिया विचारलेला आहे. प्रथम आपण व्हॉल्यूम काढून घेऊ. व्हॉल्यूम ऑफ द टॉय इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ द कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फिअर. व्हॉल्यूम ऑफ द कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फिअर.
आता व्हॉल्यूम ऑफ द कोन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच प्लस व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फिअर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे 2/3 पाय आर क्यूब इज इक्वल्स टू आता यामधून आपण कॉमन काय काढू शकतो पहा या ठिकाणी पाय आर स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी पाय आर क्यूब आहे म्हणजेच आपण याच्यातून पाय आर स्क्वेअर कॉमन काढू शकतो पाय आर स्क्वेअर कॉमन घेतला आपण आता इथे पाय आर स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर काय राहील 1/3 इंटू एच 1/3 एच प्लस 2/3 आता याच्यातून पाय आर स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर काय राहील पहा इथे R3 आहेत याच्यातले 2R आपण बाहेर काढलेले आहेत म्हणजेच 1R राहील इथे पाय आर स्क्वेअर बाहेर काढल्यानंतर काय राहील 1R राहील इज इक्वल्स टू आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू आता पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 दिलेली आहे 3.14 इंटू आर स्क्वेअर रेडियस किती आहे 3 सेंटीमीटर 3 इंटू 3 3चा स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजेच 3 इंटू 3 ब्रॅकेटमध्ये 1/3 इंटू एच म्हणजेच कोनची परपेंडिक्युलर हाईट किती आहे 4 सेंटीमीटर एच किती आहे 4 सेंटीमीटर इंटू 4 प्लस 2/3 इंटू आर रेडियस किती आहे 3 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 3.14 इंटू 3 3 जार 9 ब्रॅकेटमध्ये 4 1 जार 4 4/3 प्लस 3 2 जार 6 6/3 इज इक्वल्स टू 3.14 इंटू 9 इंटू आता 6 प्लस 4 10 अपॉन डिनॉमिनेटर 3 येईल आता इथे भाग घालू आपण 3 1 जार 3 3 3 जार 9 म्हणजेच काय येईल पहा 3.14 इंटू 3 10 जार 30 साईडला मल्टिप्लिकेशन करू आपण 3.14 इंटू 30 प्रथम आपण 3 ने मल्टिप्लाय करू 3 4 जार 12 कॅरी ओव्हर 1 3 1 जार 3 प्लस 1 4 3 3 जार 9 आणि हा 0 आता 2 डिजिट नंतर पॉईंट येईल 1 2 डिजिट नंतर पॉईंट येईल 1 2 म्हणजेच आन्सर किती येईल 94.20 युनिट काय येईल काय काढलेलं आहे आपण व्हॉल्यूम काढलेलं आहे म्हणजेच युनिट काय येईल सेंटीमीटर क्यूब म्हणजेच आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द टॉय काय मिळाला 94.20 सेंटीमीटर क्यूब आन्सर लिहू आपण खाली व्हॉल्यूम ऑफ द टॉय इज 94.20 लिहिलं तरी चालेल किंवा 2 लिहिलं तरी चालेल 94.2 सेंटीमीटर क्यूब आता आपल्याला काय विचारलेलं आहे सरफेस एरिया ऑफ द टॉय आता सरफेस एरिया ऑफ द टॉय काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द कोन प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द हेमिस्फिअर सरफेस एरिया ऑफ द टॉय इज इक्वल्स टू कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर आता कोनचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे पाय आर एल प्लस हेमिस्फिअरचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे 2 पाय आर स्क्वेअर तर याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा पाय आर कॉमन काढू शकतो पाय आर आता पाय आर कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा एल प्लस याच्यामधून पाय आर आपण कॉमन काढलं तर काय येईल 2 आणि या पाय आर कॉमन काढल्यानंतर 1 आर राहील या ठिकाणी इज इक्वल्स टू आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू पायची व्हॅल्यू किती आहे 3.14 इंटू आर रेडियस किती दिलेली आहे पहा आपल्याला रेडियस किती आहे 3 आता स्लांट हाईट आपल्याला किती मिळाली स्लांट हाईट किती मिळाली आपल्याला 5 सेंटीमीटर 5 प्लस 2 इंटू आर रेडियस किती आहे 3 इज इक्वल्स टू 3.14 इंटू 3 ब्रॅकेटमध्ये 5 प्लस 2 3 जार 6 3.14 इंटू 3 इंटू 6 प्लस 5 11 3.14 इंटू 11 3 जार 33 3.14 इंटू 33 साईडला मल्टिप्लिकेशन करू आपण 3.14 इंटू 33
3 4 जार 12, कॅरी ओव्हर 1, 3 1 जार 3 प्लस 1 4, 3 3 जार 9, 0, 3 4 जार 12, 2, कॅरी ओव्हर 1, 3 1 जार 3 प्लस 1 4, 3 3 जार 9, प्लस 2, 4 प्लस 2 6, 9 प्लस 4 13, कॅरी ओव्हर 1, 9 प्लस 1 10, 1 2, 2 डिजिट नंतर पॉईंट येईल 1 2, म्हणजेच आन्सर काय येईल 103.62. 103.62. हा काय काढला आपण, सरफेस एरिया काढला, म्हणजे युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला टॉयचा सरफेस एरिया काय मिळाला 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर लिहू आपण. देअरफॉर द सरफेस एरिया ऑफ द टॉय इज 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.